नागपुर, दिल्ली, कश्मीर, लद्दाख। और इस बार क्या हुआ, इस बार वही हुआ ना, कर्मा हुआ कि करगिल में कुछ हुआ नहीं। हाँ, जो भी हुआ जम्मू में हुआ, है ना। जम्मू वालों को इस बार पता चला है कि क्या आहे। पाकिस्तान बॉर्डर होती, ते जे समोर दिसतंय ते पाकिस्तान आणि आपण इंडियामध्ये उभं आहे। नमस्कार मित्रांनो, मी आतिश खराटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजचं लडाख सिरीजच्या 6व्या सिरीजमध्ये। तर आपण आता कारगिलमध्ये रात्री स्टे केलेला होता। रात्री पण तसाच विषय झाला, रोज माझी बॅटरी डेड होऊन जात होती। तर आपण आहे ना रात्री काहीतरी 8-8:30च्या दरम्यान एक म्हणजे कारगिल पास आहे तो एंटर केला आणि मग तिथेच 2-3 मित्र भेटले ज्यांचे रूम अवेलेबल होते। तर त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं कमी रेटमध्ये, म्हणजे ते 1200 रुपयामध्ये भेटून गेले। तर आत्ता म्हणजे आपलं ना पॅकिंग वगैरे सगळं रेडी झाली ती। आत्ता वाजले आहे 11। आज सगळ्यात जास्त आपण लेट निघतो आहे। तर आम्ही रात्री थांबलो होतो, ही आपली अरुण बघू शकता तुम्ही रेडी झालेली पॅक होऊन तिकडे एन एस उभी आहे, बाकी आपले सगळे रायडर मित्र आहे। तर आपण रात्री कारगिल नेस्ट हे बघा, ही बघू शकता खूप भारी रूम आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याचं। तर तिथे थांबलेलो होतो। यांनी एकदम भारी टाकलेलं आहे, नागपूर, दिल्ली, काश्मीर, लडाख, NS 400। त्यानंतर ही एक्सपल्स, त्यानंतर ही कोणती गाडी आहे? होंडाची कोणती? CB। आणि ती विस्ट्रॉम सुझुकी। अच्छा, तर अशा होत्या। आणि एक R15वाला मित्र पण भेटला, त्याची नाही ती माहिती आहे ती, कारण की आपल्याकडे पण आहे ना। हां, बरं 3,500 रुपयाचे काय? अरे बापरे। आणि बाकीचं मग हे कितीचं आहे? 12,000। मला वाटलं 1,00,000ची ती लाईट 8,500। बापरे। आणि अजून अरे हां, टॉप बॉक्स 2,500, फुल लोडेड बाइक। हाँ, सिर्फ ये 2,500 का है, सबसे सस्ता वही चीज़। आणि ही पण फुल लोडेड आहे। आपलं कारगिल मार्केट आहे। आता हे इथे गल्ली बोळातून कुठे घेऊन चालले का माहिती। मी पण बोललो होतो की लेहला जाऊन शॉपिंग करेल, पण मग जरा पुढे थंडी वगैरे असेल तर मी ना आत्ताच जर्किंग वगैरे खरेदी करून घेतो, टी शर्ट वगैरे पण घेऊन टाकतो। कारण की मी फॉर्मल शर्ट घातलेले, जीन्स फॉर्मल शर्ट, कारण की मी म्हणजे जास्त टी शर्ट्स वगैरे वेअर नाही करत, त्यामुळे मग मला ते एकदम असं कम्फर्टेबल नाही वाटत। तर हे असं कुठे घेऊन चालले का ते गल्ली बोळामध्ये। इकडे ते एक्सप्लोरच नाही केलं, सकाळी खूप हिंडलेलो होतो, पण इकडे मध्ये एंट्री नव्हती वाटलेली। कमी रेटमध्ये सगळं भेटेल, जुते वगैरे सगळे, गन बूट्स बोलता मराठी आपल्या इकडे, आपल्या शेतामध्ये यूज़ करता। खेती में यूज़ करते वो वाले बूट्स, मालूम होगा ना? नहीं, हमारे उधर है ना ये वाले बूट्स खेती में यूज़ करते। बहुत कमाल, हीरो दिख रहे हो। नादिश नहीं है आपका? हमारे नए भाई है, पुणे से आए। पुणे नहीं, नासिक। इतका तुम्ही विसरले का? नाइस टू मीट यू। हाँ हाँ, अभी आप दे रहे हो ना मुझे गिफ्ट। हाँ, देख रहे हो अभी हम -डिग्री गए। ये चलेगा मेहनत में। पैंट अच्छी है, ये वाला पैंट है। हाँ, ये पैंट है? हाँ, इतना बड़ा बड़ा भाई साहब? 550। 550? हाँ, 400 में दे दो। कम बोल रहे हैं, हमें कुछ नहीं पड़ता। 250 में दे दो। हाँ, 250 बोलने वाला। उसमें कलर नहीं आते क्या? और कलर नहीं क्या इसमें कलर नहीं होता। अरे कलर पाहिजे आपल्याला। रस्सी है सर, रस्सी आपको साइड में फोड़ने के लिए। हे कुत्र्याच्या गळ्यातला बेल्ट वाटतं। आपण गेलो होतो टी शर्ट जॅकेट्स वगैरे घ्यायला थंडीसाठी, पण मग काय एवढं पसंत नाही पडलेलं। जसं पाहिजे होते तसे जॅकेट्स नव्हते तिथे, लेदरचे वगैरे। पण इकडे फुल दम लागतोय।
ये करगिल साइड में अगर ये स्टार्ट हो गया वार फिर तो बहुत खतरनाक होता है वार। फिर आप लोगों को कैसा रहता है? फिर आप लोगों को तो बहुत रिस्क रहता होगा, हमें बहुत तो प्रॉब्लम वही है ना, वही चीज़ है ना। अभी हम उसकी वजह वही से डेवलप नहीं हो रहा अब हूँ। वही जो जैसे कि उस दिन जब वार हो गया तो सोशल मीडिया पे जो बाहर रह रहे थे ना, हाँ आउट ऑफ जे से जम्मू कश्मीर से लद्दाख से जो बाहर रहे थे वो सोशल मीडिया पे कितना एंजॉय कर रहा था, हाँ है ना। हाँ। वो हमें बुरा लगता है क्योंकि यहाँ जो रहता है वही फेस कर सकता है क्या चीज़ हो रहा है क्या नहीं हो रहा है ना, तो वो बुरा लगता है वो उधर। और इस बार क्या हुआ, इस बार वही हुआ ना, कर्मा हुआ कि करगिल में कुछ हुआ नहीं, हाँ जो भी हुआ जम्मू में हुआ, जम्मू में हुआ। है ना। जम्मू वालों को इस बार पता चला है कि क्या होता है वो। और इधर से बॉर्डर कितना दूर है इधर से? यहाँ से बॉर्डर तो 5 किलोमीटर पे हमारे मेरे को पाकिस्तान बॉर्डर 5 किलोमीटर सिर्फ? आप लोगों को तो भाई मेरे खुद गांव जो है ना, हाँ गोली बारूद इधर दिखता मेरे होगा गांव इधर इधर पाकिस्तान के गांव है, इधर बीच में दरिया है। आपका? हाँ अरे बाप रे, खतरनाक है भाई। क्या पता ना। अच्छा, और आप ये होटल के ओनर ना? हाँ, होटल के। नाइस टू मीट यू। ये इधर के ओनर है, अच्छा लगा मिलके। सर्विस अच्छी थी इनकी, बढ़िया थी। अगर किसी को आना होगा तो इधर आ जाओ, बढ़िया रेट में मिल जाता है इधर सब। सीखो, मैं तो सबको बताता यार ऐसा करो। मुझे भी थोड़ी टिप्स दो ना फिर, क्या क्या करना पड़ता है। बस यार कॉन्फिडेंस रहना, बाकी कुछ हाँ हाँ मतलब अपन क्या बोल रहे हैं, अपनी खुद की लैंग्वेज बोलना, जैसा आता है टूटी फूटी सड़ी सुड़ी। अपन क्या सोचते हैं बाकी प्रोफेशनल लोगों के देख के हाँ कि साला हम ऐसा क्यों नहीं बोल पाते, ऐसे ही होता ना। हाँ, ऐसा ही होता है। और उनका कॉपी करने के चक्कर में हम अपना क्या बोलना है वो भी भूल जाते हैं। हाँ वही होता है, और दिमाग में क्या चल रहा है और बोल कुछ देते हैं, ऐसा हो जाता है। फिर खुद को शर्म आती है, अरे साला क्या बोलते हैं। हाँ, फिर वो मन भी नहीं करता। लैंग्वेज आती ना, टूटी फूटी आड़ी टेढ़ी हाँ। बोलते जाओ। धीरे धीरे सीखेंगे। अगर कोई कुछ बोल रहा है तो उसका सुनने का भी नहीं। चाहिए सब हाँ। आगे बढ़े और हमें भी आगे बढ़ना है। वही वही वही। तो क्या चल रहा है तुम्हारा डिस्कशन? ये मैं सीख रहा हूँ व्लॉगिंग कैसा करने का इनसे। मास्टर है ये तो। हाँ, अभी मास्टर से सीखना पड़ेगा ना। गालियाँ सीखना है। हाँ हाँ हाँ, मालूम। वो तो वो भाई अपने क्या नाम उनका? गुड्डू पंडित। हाँ, गुड्डू पंडित। एक्चुअली हमारे ब्लॉग फैमिली देखती है तो हम अपना हाँ देखा ना, लेकिन उनके ब्लॉग देखा ना कितना खतरनाक है। चलो ना, चलो, बहुत टाइम हो गया अभी। वहाँ पे जाना है हरियर फोर्ट ना। हाँ। वहाँ जाना है मुझे, बहुत सही जगह है। बहुत सही जगह, बहुत सही। हरियर फोर्ट है उधर, फिर रायगढ़ वायगढ़ पूरा घूमना है उधर। हाँ मैंने डाला उसको, हमारे वो ब्लॉगिंग इसने सिखा। हाँ नहीं वो मालिक जो बोलते हैं गाली देना नहीं सिर्फ ब्लॉग। मैंने वही बोला, इनको पता है ना भाई। गालियाँ सीखना है तो पीएचडी करना है तो इनकी तरफ, हाँ, इनके तरफ आओ भाई। करना है तो इनकी तरफ, हाँ, और ऐसे ऐसे लोग फेमस होते, ऐसे लोग फेमस होते। करना है तो हमारी तरफ आओ। हाँ ठीक है। हम आए थे ना पिछले साल आपके नासिक की आए थे, आए थे? राइड मारे थे किधर? नासिक, गिरणेश्वर, हम्म। हनुमान जन्मभूमि अच्छा। और भीमाशंकर। हाँ 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 भीमाशंकर तो रात में किया। हाँ. अशा प्रकारे आपण राईडची सुरुवात करतोय. जय शिवराय, जय श्रीराम. अभी भी वेलकम टू काश्मीर. आणि ही नदी बघू शकता तुम्ही, काय दुथडी भरून वाहू राहिली. आणि रात्रीच्या अंधारामध्ये इतकी खतरनाक दिसली होती ती, इतकं म्हणजे रौद्र रूप दिसत होतं तिचं. एखादा जर तिच्यात गेला भाई वाहूनच जाईल बुचकळून, इतका खतरनाक आहे त्या नदीचा प्रवाह. राईडची सुरुवातच अशा ट्रॅफिकपासून झाली आहे, तर काय करणार आहे भाई. पुढं लेहला कधी पोचू काय माहिती. आज पण लेहला रात्र होणार आहे, परत उद्यापर्यंत थांबणार आहे. आणि मी ना ब्लॉगमध्ये आत्ता प्लॅन सांगत नाही, कारण की मी प्लॅन सांगून देतो आणि ते कॅन्सल होऊन जातं. नाही भाई, कधीचं ट्रॅफिकमध्येच अटकलो आहे 10 मिनिटपासून. ही ओमनीमुळे विषय झालेला आहे, कधी निघेल काय माहिती. आणि हे काश्मीरी लोक भाई किती गोरे ते, कदाचित आता मला बहुत बहुत गोरी दिखती. ओके, अजून एक ब्लॉगर. हे बघा काय खतरनाक आहे भाई. एखादं जर पडलं ना डायरेक्ट वाहूनच जाईल, पत्ताच नाही लागणार त्याचा. भाई किती मोठे मोठे दगड आहे. आणि हे बघा ना भाई, छोट्या छोट्या दगडांवरती थांबलेले. एखादा जरी कोसळला ना पूर्ण घरच उद्ध्वस्त करून टाकेल. हे घर पण खूप रिस्की ठिकाणी बांधलेले. ही जर वरतून एखादा दगड वगैरे आला तर इथे अडणार कशाला, डायरेक्ट या घरावरतीच जाणार आहे भाई. इथली पब्लिक कशी काय राहते काय माहिती. आता हे पण घर तुम्ही बघू शकता, घर आहे की हॉटेल आहे ते नाही माहिती. पण मग भाई वरती कोणतं म्हणजे भाई, जर झालं लँडस्लाईड झाली काहीच नाही राहत ना. ते न्यूजवरती बघायचं भाई, लँडस्लाईड झाली त्यामध्ये घर वगैरे गेले. ते आता समजलं की ते का होत होते. ते अशा ठिकाणी बांधता घर, त्यामुळे होणारच ना. तुम्ही बघू शकता आता आपण कोणत्या ठिकाणी आलो.
आपण आलेलो आहे पाकिस्तान बॉर्डरवरती. ते जे समोर दिसतंय ते पाकिस्तान आणि आपण इंडियामध्ये उभं आहे. जे जे समोर समोर दिसतंय ना, देखो ये अपने गुड्डू पंडित जी बोलते वल्ला ये पाकिस्तान पे एक दिन हम कब्जा कर लेती, धीरे धीरे गिर जाते. अभी अभी आप गिर जाती तो हम गिर कौन जाते। संभलती? हम एक दिन पूरा इंडिया पे कब्जा करती, माँ की चूत। पूरे इंडिया पे सॉरी, गलती हो गल- पाकिस्तान पे कब्जा करती। ये इंडिया पे कब्जा करती बोलती है, पाकिस्तान पे कब्जा करने का. ये देखो ये गिरे, उसके बगल में वो हमारा ये तो हमारा मत बना रहे भाई. ये देखो ये जो सामने दिख रहा आपको, ये हरा, ये पाकिस्तान है. और ये अपन इंडिया में खड़े, इंडिया बॉर्डर पे. सामने पाकिस्तान और ये अपना इंडिया. ये ऊपर क्या देखने के लिए जा रहे हैं, अपना फ्लैग दिख रहा हो, देखो कैसे भाई. भागो भागो, हम ऊपर जाती और भी पॉइंट देखती. भागो भागो भागो. वल्ला हबीबी तुम इतना क्यों भागती? कैसा एक्सपीरियंस रहा भैया फिर आपका यहाँ पे एलओसी में? अच्छा एक्सपीरियंस है, मतलब कुछ अलग फील नहीं हुआ आपको? भाग के आ गया. सांस फुल पाकिस्तानच्या एवढं क्लोज आहे. हे फक्त इथे हे जे दिसतंय ना, इथे पाकिस्तान समोरासमोर. म्हणजे नाशिकवरतून एवढं लांब आहे. म्हणजे घरापासून इतकं लांब जरा वेगळं वाटतं. आणि तुम्हाला एकदा खूप हे माझे बघा मागे बर्फ दिसतं का तुम्हाला? बर्फ तिकडे भाई एवढ्या वाळवंटामधून इकडे आलेलो. हे जे समोर पाकिस्तान बॉर्डर आहे ते आपण आता इथे टेलिस्कोपमध्ये दाखवत आहे. ते 50 रुपये घेतात ते बघायचं. हे बघा यांच्या मोबाईलमध्ये दिसतंय का? थोडं हां दिसतं. हे आपल्यासोबत नाही इन्साफी करताय. हे ज्यांची टेलिस्कोप आहे ते नाही भाई, भाई घेतलेलं आहे ना. भाई पर पर्सन 50 रुपये दिसते घेतात. ना, चांद दिसते डायरेक्ट. अच्छा चांद दिसतं. 7,000 रुपये में आता नाहीये. आपण LOC मेमोरियलवरती आलो होतो कारगिल. इथून कारगिलची जी वॉर झाली होती ते इकडे सगळं बघितलं आपण. हे मागे इकडे पाकिस्तान आहे बाजूला. तर आता आपण इथून निघतो आहे. तर आता लवकर ट्रॅव्हल करू लेहसाठी आणि पुढे जाऊन भेटू आपण. बाय. हे बघा हे असे रायडर येत आहे, त्यांना सल्यूट. म्हणजे असं थम्सअप वगैरे करताना असं भारी वाटतं नाही का? ते पण येतं आपल्याला थम्सअप वगैरे करताय. भाई रायडिंग कम्युनिटीच एक वेगळी आहे. म्हणजे बरोबर मिसळून जातं रायडिंग कम्युनिटीमधले एकमेकांशी. म्हणजे हे बघा ना, आम्ही अंजन लोकांशी भेटलो. तर पहिले एक जण वेगळा भेटला, तो वेगळ्याच राज्याचा होता, तरी पण त्याची चांगली केमिस्ट्री जमली. नंतर हे आपल्या महाराष्ट्राचेच भेटले, त्यांच्याशी पण हे म्हणजे आपलं गावचेच असं वाटतं नाही का, की एकाच ठिकाणून आलेलो असं. म्हणजे चांगली केमिस्ट्री जुळून जाते यांच्याशी. भाई रायडिंग कम्युनिटी उगाचच बदनाम आहे. कारण की काही काही लोक आहे ना खूप नावं ठेवतात की हा रायडर आहे, हा असं आहे, हा तसं आहे. तर चुकीचं आहे. रायडिंग कम्युनिटीला उगाच बदनाम करता काही काही लोक. आता तुम्ही हेच बघा ना की असं अंजान राज्यामध्ये येऊन, अंजान ठिकाणी येऊन इतकं म्हणजे चांगली मैत्री होती लोकांशी. आणि असं नाही ना की एजला सिमिलर आहे, म्हणजे एजला डिफरंट एजचे प्रत्येकजण, तरी पण प्रत्येकाशी चांगली केमिस्ट्री जुळती. माझी ना एक चुकी झाली, मी कारगिलमध्येच पेट्रोल फ्यूल करून घ्यायला लागत होतं. अरे पेट्रोल फ्यूल एकच झालं ना, फुल करून यायला लागत होतं. तर विषय असा झाला, मी काही फुल केली नाही आणि आता थोड्या वेळात माझी गाडी लागणार रिझर्ववर. आणि एवढ्या रोडमध्ये ना एक पण पेट्रोल पंप भेटला नाही, कुठे एक पण पेट्रोल पंप दिसला नाही. तर आता जर पेट्रोल संपलं तर खूप मोठा विषय होणार आहे माझ्यासोबत. आणि मी मागे राहून गेलो सगळ्यांपेक्षा. तर मला आहे ना मेन म्हणजे त्यांना कवर करणं आहे. कारण की ते सोबत असले ना काय विषय नाही, कारण की ते रेंज पण जाते. जर ते असले ना गाडीचं टोचन पण देता येतं, किंवा त्यांच्याकडे जेरी कॅन पण आहे, त्यांचं फ्यूल पण घेऊन टाकेल. पण मग जर इथे जर विषय झाला माझा पेट्रोलचा तर खूप अवघड काम आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला पेट्रोल पंप भेटो असंच फक्त अपेक्षा करतोय मी. अरे पेट्रोल पंप वाटतं मागे, बरं झालं भाई.
गाडीमध्ये फ्यूल फुल करून घेऊ. पेट्रोल पंपवाली बघता का तुम्ही कसे? मी काय म्हणतो, तुम्ही जा पुढे, मी थांबून घेतो इथंच. चालेल का? हां हां भाई पेट्रोल पंपच हा ना, इथंच काम करून घेतो. नाही, काम नाही करणार, माझंच टाकून देतो वाटलंच तर. फुल, हा फुल टँक. भरून घे रे, पुढे नाही भेटलं तर. आगे पेट्रोल पंप है, आगे 100 किलोमीटर के बाद आएगा. 100 किलोमीटर के बाद. एग्जैक्टली आई डोंट नो. डाल दो और डाल दो. आप अकेली हो इधर? अकेली काम करते हो तो? है ना अंकल? अंकल है क्या? यहाँ कमरे में हो गया. और बैठेगा. नागपुर नाशिक ये अच्छा है, यही अच्छा है, ये सिर्फ घूमने लायक घूमने लायक ही ठीक है, बाकी नहीं. तकलीफ है साली बहुत स्ट्रगल है बहुत. से 15-20 साल पीछे है अभी. हाँ वही ना, ये मतलब नेचर वगैरह का नज़ारा वगैरह देखने के लिए ठीक. को तकलीफ है, बहुत तकलीफ है. सांस फूल रही. हाँ वही ना. अभी होटल पे रुके थे, इधर खाना वगैरह खा लिया. मतलब खाने में सिर्फ चावल था, चावल और मटन था, और फिर ऑमलेट खा लिया. अच्छा पेट भर गया, भूख लगी थी कब से. अभी निकल रहे सब. ये होटल, इस पे हम रुके थे. तर आता इथून आहे ना जेवण वगैरे करून चाललो आहे आता आपण पुढे. अजून 167 किलोमीटर ले, आणि आपली 2:15 वाजले, म्हणजे रात्रीपर्यंतच पोहोचतो. कारण की तिथे पोहोचायला आम्हाला 3 तास 22 मिनिट दाखवत आहे, आणि रस्ता मध्ये ना खराब लागतो नाही का, त्यामुळे मग विषय होऊ राहिला. वाळवंटामध्ये आलो आहे, मिरामारमध्ये चाललो आहे कुठेतरी, मिरामारच्या वादीमध्ये बिना झाडाचं. याला आपण काय नाव देऊ? पॉवर प्लांट. आणि माझं हे जे ऑइलचं इंडिकेटर दिसतंय ना, त्यांनी माझी फाटली चांगलीच. जसं जसं वरती चाललोय ना भाई, तशी तशी थंडी वाटत चालली. आता आता थंडी जाणवायला लागली आहे. आता मला असं वाटतं जेव्हा पुढे जाणार ना माझी खूपच हाल होणार आहे, कारण की सगळं एकदम पॅक आहे थंडीच्या कपड्यांनी. आणि फक्त एक जर्किंगवरती आलो आहे. ट्रॅक्टर आलेला आहे, फुल त्याची केबिन वगैरे झालेली आहे. हरियाणावरतून आलेला आहे, रॉकी शहापुरिया त्याचं यूट्यूब हँडल आहे. तर तो हे करत ट्रॅक्टर चालवत आलेला आहे एवढा लांब. पूर्ण प्रॉपर बनवून आणलेला आहे ट्रॅक्टर. ए भाई हे काय भाई, याचा पुतळा बनवून ठेवला आहे डायरेक्ट. भाई याद बना के रखी, कारण की ही जास्त भेटत नाही. गवा की गुवा काहीतरी असं बोलतं त्याला. गवा हां गवा बोलता आपल्या मराठीमध्ये. पण मग हे आम्हाला आहे ना सोनमर्गमध्ये जेव्हा गेलो होतो ना तेव्हा दिसलं होतं, आणि आता इथे. आणि मला आत्ता आठवलं की आपण कुठे हा एरिया सगळा डेव्हलप झालेला आहे एवढ्या 1 वर्षामध्ये. मी म्हणजे असं ब्लॉग्स वगैरे बघितलेले होते जे वर्ष आधीचे, जसं की श्रीमंत आबाचे वगैरे. तर त्यामध्ये दिसलं होतं त्या टाईमला भाई. म्हणजे हे काय माहिती का, आत्ता मला आठवलं, हे जे समोर जाणार आहे ना ती मुलतानी माती आहे. म्हणजे आपण जी मुलतानी मातीचं हे लावतो ना लेप वगैरे, तर हे जे समोर दिसतं ना ती मुलतानी माती. म्हणजे ते ना आपण घरी पण घेऊन जाऊ शकतो असं समजा. ही
एक याद म्हणून की इथून घेऊन गेलोय. बघू आता जर थांबलो ना तिथे तर घेऊन जाऊ. पण हे मुलतानी माती आहे, म्हणजे आता आपण घ्यायच्या खूपच जवळ आहे. जे आपले फेस वॉश वगैरे असतं ना किंवा साबण वगैरे, तर त्यातला जी मुलतानी माती असते ना ती ही असते. मित्रांनो तुम्हाला एक दाखवू का जरा हा नजारा बघताय का तुम्ही? नजारा बघायचा तुम्हाला, एक नजारा दाखवायचा आहे मला. जरा हे बघताय का तुम्ही? मी पण इथे थांबतोय, एक व्हिडिओ शूट करतोय फक्त. तो ये हम पीछे चेक पोस्ट पे रुके थे, इधर देखो ये लोगों ने स्टिकर्स वगैरह लगाए जो इधर आए थे उन लोगों ने. तो अभी इधर हमने अपना कर दिया है एंट्री चेक पोस्ट पे. उधर नंबर वगैरह अपना मतलब नाम पूछते हैं, मोबाइल नंबर पूछते हैं, ड्राइविंग लाइसेंस पूछते हैं और गाड़ी का नंबर पूछते हैं और गाड़ी पे कितने बंदे वो पूछते हैं. तो ये सब एंट्री कर दिए. तो अभी हम ले में जा रहे और हमें ऐसा पता चला है, मतलब हमारे जो लीडर हैं उन्होंने ऐसा बताया कि लेह में होटल मिलना मुश्किल है. तो अभी वो पहले से बुकिंग कर रहे हैं और वो बुकिंग मतलब ऐसा है 900 रुपये में होटल मिल रहा है पर पर्सन. एक जन का 900 रुपये लेते हैं. तो उसमें रात का खाना होता है और सुबह का नाश्ता और चाय देते हैं. तो ऐसा उन्होंने बताया. तो बोला ठीक है कर लो, अभी क्या अगर नहीं मिला तो चलेगा. और वैसे भी समझ लो 500 रुपये एक पर्सन के होटल रूम में जा रहे थे, तो खाने के 400 वगैरह हो सकता है मॅनेज, नाही का? मतलब उतना तो चलता आहे. हे तुम्ही सगळं हे बघू शकता. आता हे आपले मित्र पण आलेले, म्हणजे जे मागे राहिले होते ना आता मी त्यांना जॉईन झाले. हे सगळे पुढे निघून गेले, मी यांच्यासोबत आलो. बरं आलं, म्हणजे थोडा वेळ थांबलो ते येऊन गेले. हे समोर बघा हे चंद्र आणि हे बाजूला सगळं आपला बर्फ. हा काय रोड आहे भाई, एक नंबर. कॅमेरामॅन आहे भाई. ह्या व्ह्यूसाठी तयार असलेलो होतो. जे समोर तुम्ही बघशाल ना की पूर्ण असा बर्फ दिसतोय नाही का पूर्ण ह्या बाजूला. भाई काय नजारा आहे तो. हे बघा काय सगळं बघू शकता तुम्ही. माझी गाडी क्रूज कंट्रोलला आहे, ती तिची ती चालतीये. हे असं पण बघू शकता. हे बघा काहीच विषय नाही, ती त्या स्पीडने चालणार आहे. तिला ज्या स्पीडने चालायचं आहे ते मला काहीच कंट्रोल करायचं नाही आहे, काही म्हणजे काहीच नाही. आणि तुम्ही हे बघू शकता इकडे हे सगळे नजारे, सगळं इथून पूर्ण लांबपर्यंत बर्फ दिसू राहिला. आई शपथ काय नजारे हे, दिल छू लिया भाई. धन्य झालं डायरेक्ट हे बघून सगळं. अजून गाडीचा स्पीड वाढवतोय. हे आमचे मित्र मागे राहून गेलेले. हे पूर्ण रोड सरळ काहीच नाहीये पुढे. असा रोड मला पाहिजे होता. मला एकदा गाडीचं माझं क्रूज कंट्रोल ऑन करायचं होतं आणि मला बघायचं होतं की माझी गाडी कशी चालते. एकदम काहीच विषय नाही. माझी गाडी तिच्या ती चालते, मला काहीच हँडल करायचं नाही. ती तिच्या स्पीडने चालणार आहे. मला फक्त बॅलन्स करायचं आहे. प्रॉपर बॅलन्स करेल गाडी एक नंबर चालणार आहे. हे बघा माझे हात समोर दिसताय. नजारे हे मित्रांनो, म्हणजे जी आपल्याला सरळ रोड लागला होता, जो एकदम गाडी आपली जोरात पळत होती, मी उभं राहून जे चालवत होतो, तर मी एकदम परफेक्ट होतो की ती मॅग्नेटिक हिल होती. मी आता आमच्या राधे भैयाला विचारलं तर ते म्हणे हा ती मॅग्नेटिक हिलच होती जी मागे गेली ती, म्हणजे आपली माहिती एकदम प्रॉपर होती. आता आपण चाललोय हॉटेलकडे. आपल्याला अजून 36 किलोमीटर आहे. 36 किलोमीटर नंतर बघू आता आपलं हॉटेल किती लांब आहे काय ते. थोडा वेळ थांबलो होतो आपल्या सगळ्या ग्रुप मेंबरची वाट बघत. चला आता निघूया आपण फायनली लेह सिटीमध्ये एंट्री मारलेली आहे आणि आपलं हॉटेल पण इथेच कुठेतरी आजूबाजूला आहे. तर मित्रांनो आता आपण हॉटेलला आलेलो आहे. हॉटेलचं नाव काय आहे, गांगझिंग विला. या हॉटेलला आता आपण आलेलो आहे. आपले मित्र सगळे हरवून गेलेले, तर आता त्यांना लोकेशन वगैरे सेंड केलं आहे. बघू येता का नाही लवकर, भेटू लवकर, थांबा आपण. तर हे आपले मित्र हरवले होते, आता ते सगळे इथे पोहोचले. हा पूर्ण व्ह्यू आहे गांगझिंग विलाचा. तर इथे लगेच आहे. आता पहिले मी रूममध्ये जातो, हे हेल्मेट वगैरे ठेवतो, हे सगळं काढून येतो, मग खाली येतो
आणि मग लगेज घेऊन जातो वरती. हे आपला रूम कुठे, एंट्री कुठे नाही ते मला पण माहिती नाही आहे. बघू. खूप भारी विला दिसतोय हा. एक नंबर आहे. जेवणाची सोय वगैरे सगळं त्यांनीच केलेलं आहे. तर ही विलाची एंट्री आहे, गांगजिंग विला. इथे खूप सारे गेस्ट थांबलेले आहेत. राते भैया किधर है अपना, कौन सा, ये सामने वाला हमारा, ठीक है. तो ये वाला अपना रूम है, रूम नंबर 107. और कोई सीन नहीं, 3 जन आराम से सो जाएंगे इसमें. तर आता मी आजच्या दिवसाची व्लॉगिंग एंड करतो इथेच, या ठिकाणी. तर मित्रांनो, आपण भेटू आता उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या बघू आपण इथे स्टे करणार आहे की पुढे जाणार आहे ते. बाय बाय मित्रांनो. व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज पहिल्यांदा बोललो एवढ्या दिवसांनंतर, तर बघून घ्या. आणि हा एंड करतो मी व्लॉगचा. सकाळी सुरुवात केली होती, आता एंड करतो आहे आजच्या 6व्या दिवसाचा. बाय.